जे मुलं HR कडे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? HR म्हणजे नक्की काय आहे? मॅडम, काही गोष्टी ना आपल्याला कळत नाही, समोरचं कोणीतरी बोलतं त्याला लक्षात येतं. आमचे एक मॅनेजिंग डायरेक्टर होते जॉन्सन अँड जॉन्सनला, तर त्यांनी माझं ज्याला डिरेक्टर म्हणून प्रमोशन झालं 2014 साली, तर त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं होतं, आणि त्याही एवढ्या प्रोफेशनल होत्या की ज्याला त्या रिटायर्ड झाल्या आणि ज्याला MD साहेब इंडियात नव्हते किंवा त्यांनी जॉन्सन सोडली होती, त्याला त्याने शैलेंद्र तुला माहिती आहे का, तुझं प्रमोशन झालं, त्याच्यामध्ये तुझं जे काही रिझल्ट होते ते बऱ्याच जणांचे होते, ओके, परंतु एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली. मी म्हटलं काय आहे मॅडम? म्हणे MD साहेबांचं म्हणणं होतं की त्याचं हृदय योग्य जागी आहे. वा. मॅडम, हे मला मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती. आणि मी एवढा आनंद वाटला की अतिशय ज्या एका व्यक्तीला जो प्रूवन आहे, ज्याला माणूस की त्याला काम म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या प्रोफेशनमध्ये जे पॅरामीटर्स असतात ते टिक केलेला मनुष्य आहे, आणि त्या व्यक्तीने हे जर का उद्गार काढले असेल तर खूप आनंद देतो. परंतु हे करण्यासाठी एक सांगतो मॅडम की आपल्याला वी हॅव टू वॉक दॅट एक्स्ट्रा माइल. काहीही फुकट येत नाही, आणि त्या फुकट येण्याची अपेक्षाही करू नये. नशिबाने काही वेळा चांगल्या गोष्टी होतात, परंतु नशीब घडवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला लागतात. आणि माझं एक स्वतःचं मत आहे, प्रोसेस ही महत्त्वाची आहे. त्या प्रोसेसला डेव्हिएट करू नका, त्याला शॉर्टकट नाही आहेत. तुम्ही सगळी प्रोसेस फॉलो केली म्हणून रिझल्ट येतीलच ह्याची 100% आपण गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु मी 100% सांगतो तुम्हाला मॅडम की तुम्ही प्रोसेसर असाल तर आज नाही तर उद्या यश हे मिळणारं चांगलं काम होणारच. दुसऱ्या कोणत्याही ज्योतिषाची जरूर नाही, एवढं मी तुम्हाला 100% माझ्या अनुभवाने सांगू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवा